अगं बाई, आजीला काय झालं? नाश्ता वगैरे केला पण नाही आजीनी. आणि आजीच्या डोळ्यात हसू. आजी, आजी वा आजी, काय झालं तुला? काही नाही माय, काही नाही झालं मला काय होईल. नाश्ता नाही केला, काही नाही केला. आणि लपून लपून लोटवली, मला काय दिसत नाही का? डोळ्यात पाणी कोण आलं? नाही माय जुही, काही नाही झालं मला. आजी, मी ती नात नंतर आहे म्हटलं नाचून. पहिले ती मैत्रीण हाव. आपण मैत्रिणीचं नातं आहे. आजीचं नातं, आजीचं नाचणीचं नातं नाही आहे. काहीतरी झालंच वाटतं बाप्पा. नाराज आहे तू. नाही ना माय जुही. खरं सांग आजी, काय झालं तर मला सांग तू. मला मी ती नाराजगी दूर करू शकते. प्लीज सांग ना आजी. बरं बाई, तू एवढी म्हणत आहे ते मी तेव्हापासून लपू शकत नाही. खरंच तुम्ही नाचुनानंतर हा पहिले एक माझ्या दोस्तीनं आहे. पण मी आता सांगू तर कसं सांगू बाई ना. तुला माहिती आहे ना, आता हे नवीन चॅनल खोललेलं आहे आपण यूट्यूबचं. याच्या आधी आपलं चॅनल होतं की नाही. एवढं मेहनत करूनसुद्धा आपलं चॅनल हे डिमॉनिटाईज करण्यात आलं होतं. आपण हे नवीन चॅनलची सुरुवात केली. पण बघ ना, लोक म्हटलं 4-4 हजार लोक म्हणजे 4K लोक व्हिडिओ पाहतात. 3,500 लोक व्हिडिओ पाहतात. आता खरं सांग माय, आपले सबस्क्रायबर 700च्या आसपास गेलेले आहेत. आता इतके लोक व्हिडिओ पाहतात पण आपल्या आजीच्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. आणि असं कसं होऊ शकते बरं? एवढ्या लोकांकडे आपला व्हिडिओ जाते, ते एक सबस्क्राईब केल्यानं काय होते? म्हणून मला आहे ना दुःख होत आहे. म्हणू तर शकत नाही, पण काय करणार. माझ्या मनाचं दुःख मला खूप हे करत आहे. म्हणजे खूप अंदरच्या अंदर मला खूप असं खराब वाटत आहे. असं वाटते मेहनत करून काय फायदा मग, कोणी सपोर्टच करत नाही आपल्याला. हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी जुही. ओळखता ना मला? प्लीज आमच्या आजीच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जशी तुमची आजी आहे ना, तशी ते ह्या पण आजी आहेत, रत्ना आजी. तर रत्ना आजी खूप मेहनत करतात. तर प्लीज एक सबस्क्राईब तर बनते हो मित्रांनो. काय होते, प्लीज सबस्क्राईब पटापट करून टाका ना. आता आपले बघा, आपला परिवार 700 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. आता थोडीशी दुरी बाकी आहे. द्या ना मित्रांनो साथ आमचा. बघा बरं, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहता, त्याचबरोबर आपला व्हिडिओ 3,500 लोकांकडे जातं, कधी 4,000 लोकांकडे जातं. मग आता इतक्या लोकांकडे जाऊन सुद्धा आपला व्ह्यूज आपल्याला सबस्क्रायबर नाही येत आहे. प्लीज मित्रांनो, आम्हाला मदत करा. तुमची एक मदत आमची खूप मोठी मदत आहे बरं. एक सबस्क्राईब करायला ना तर आम्हाला खूप मोठी मदत मिळते. काही लागत नाही हो सबस्क्राईब करायला. फक्त तिथे जाणे आहे आणि तुमचं बोट लावून तिथे टिक करणं आणि सबस्क्राईब करणं आहे. काही एवढं काही भारी काम नाही आहे. आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा 1 रुपया की द्यावा लागत नाही. आणि एंटरटेनमेंट म्हणजे फुल एंटरटेनमेंट करून देतो आम्ही. नवनवीन तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो. खूप मेहनत करतो मित्रांनो. तर या मेहनतसाठी तुमची आजी समजून एक सबस्क्राईब करून टाका. मला गॅरंटी आहे व्ह्यूअर्स लोक सबस्क्राईब करतील. आता प्लीज तुम्हाला विनंती करते मी पण, आमच्या आजीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. काय मित्रांनो, खरंच बोलत आहे बरं. मी पाहते, मला खूप दुःख होते. म्हटलं 3K 4K लोकांकडे आपला व्हिडिओ जातो, त्याच्यातून फक्त 2, 3, 5 लोक सबस्क्राईब करतात. म्हणजे इतक्या लोकांकडे आपला व्हिडिओ जात आहे ना, लोक पाहत आहे ना, पण तरीसुद्धा तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे. प्लीज या रत्ना आजीसाठी एक सबस्क्राईब करा. स्वतःची आजी समजून करून टाका. पाहते मी आता उद्या या आजीला किती सपोर्ट करतात लोक आणि किती या आजीला सबस्क्राईब करतात. तर प्लीज सबस्क्राईब करा. आजी करतात ते सबस्क्राईब. तुम्ही पहिले नाश्ता करून घ्या. हा घ्या. सांग बरं बापा, एवढं ऊन तापू राहिलं बाई ना, काय करावं काय समजत नाही. तरी मी म्हटलं बापा भाजीपाला लवकर घेऊन येतो. सकाळच्या पायरी गेलं तर ऊन तापत नाही. गेल्या ना सुना गेल्या ना मारे अधिक महिना करायले. सासवा करत राहतात मागं. एक सुनील कदर नाही बाई ना सासवाची. मग सासू भडकली की लोक म्हणतात सासू भल्ली बदमाश आहे. सासू भल्ली बदमाश आहे. सुना पहा बरं किती लागत तोंडाचे आहेत. गेल्या की नाही म्हटलं पाहून. एक राहिली बाबा घरी दिल्लीची, तिथं काही कामाची नाही आहे. पचका स्वयंपाक करून टाकते. मलाच राहणं आहे आता. संध्याकाळचंही मला राहणं आहे आणि सकाळचंही मला राहणं आहे. फक्त साफसफाई करून ठेवते ते जीवाला काम नाही तर काम आहे. माय स्वयंपाकाचं काही कामीच नाही ते. का हो सुभद्रा, अंतकला आहे वाटते बाई ना. अंतकला हो माय, अंतकलाच तर वाट राहिली. अंतकला कुठून चालली हो एवढी बडबड करत बाई ना एकटीच? काय सांगू बाई ना, जीवाचे हाल म्हटलं. अधिक महिन्याला सुना गेला ना माय. अधिक महिना आहे का काय आहे, काय वाटते त्यांच्या जीवाले. आला बापा संपत. हात टेकले बाई ना सुनांसमोर माय. मोठी सून बी गेली, अधिक महिन्याने काल गेली. आणि ते कोयल तर बापा महाराणी बातच पाहिली. महापुरीचे पाय बाहेर पडले नाही घराचे. त्यानं बोऱ्या बिस्तरा गुंडाळून चालली गेली. आज तो ह्याही गेला पोरगा. दोन्ही पोरं गेले बाई आज सासरवाडीले. नाळाचे जवळ गेले सासरवाडीले. माय पोरगी 15 दिवस नाही आली होती. वसाय नाही पडला त्या तोंडावर. गेली बाई माय लेक बी गेली अधिक महिना करून. आता ह्या गेल्या. आता घरचं कोण करीन माय सासू तर पडली काळी उचलत नाही. आता वयामानानुसार काही बुढीचं काही होत नाही बापा. बुढी काही उचलत नाही. बुढीनं पहिलेपासून बुढीचा रूल आहे. मी काहीच काम करून नाही. माझ्यावेळेस बी बाई मी नवरीने बघून आली ती. तर तईपासून बुढीचं म्हणणं आहे मी काहीच काम करणार नाही माय. सगळं टाकून दिलेलं आहे माझ्या अंगावर तईपासूनच.
आता सांग नाचून आता नात आली सासू झाली माई सासू आता काय म्हणता येते का बहिणा लय जीवाले काव आहे हो बहिणा लय जीवाले काव आहे सुना 2 दिवस गेला ना अंगावर कामं पडतात माय आता मलाच करणं आहे या खाय बहिणा सून मंदिरवाली दिल्लीची आहे माय दिल्लीची मॅडम काही येत नाही हो माय स्वयंपाकात निरढ आहे काहीच जमत नाही कायच्या ते पाणी करून देते चंग आणि त्या कणकीत तसं पाणी टाकून देते माय त्याचे कणकीचे पराठे काढून घ्या असे आई ते काढत नाही का आपण आई त्यासारख्या पोया करून ठेवते सांग मग काय सांगतो तिले झाडू पोचा तेवढं करून ठेवते माय उरावर माया थप्पा स्वयंपाक थापतो सगळ्याला जेवायला देतो बहिणा थकून जाते बापा जीव असू ना 2 दिवसासाठी गेले तुम्हाला कावाला माझीवाले काय सांगून नाही फायदा जईपासून म्हटलं रत्ना आत्या बाईनं आणि तू आली तमाशा केला बाई घरी हां ते पण चांगलं तर चालू आहे बाईना मायो पण काय जो सुना गेल्या बाईना त्या गेल्या अधिक महिन्याले दोघी जणी संगतच गेल्या बाईना माई ते हालत झाली हो बाई हां धावधाव पिशी झाली बाईना मी दुकानातून सौदा याना भाजीपाला याना आता होते का पण या वयात नाही पण सुनाले बाई लाज नाही बाई काहीच कदर नाही सासवांची काहीच वाटत नाही त्यांना ही पुरली बाई मी तोंडाची मिले कडू हा माय तो कडूच हा कोणी बदमाश म्हटलं तर चालन मले हो ना माहिती सुनाली काय अशी कशी येणार नाही फोनच केला तर ऐकून मी हाय म्हटलं आता मी बोलू शकत नाही काय बोलली तर लोक म्हणतील बुडीले हिरगावेला शिवाजी राहिली एकच फोन केला तर सुन म्हटलं 5 दिवस पाय झाले घरी म्हटलं आता माहिती दुसऱ्या दिवशी हजर म्हणे म्हटलं तू तिथे येतं का मी तिथे येऊ म्हटलं येतं का नाही अशी काढली गेली पात्रपूजा चांगली फोनवर म्हटलं का 2 दिवसाचं म्हणून गेली मी लावलेली म्हटलं 8 दिवस येतं का नाही म्हटलं सर की मी पोरगी राहिली पहिले काय करायला लागते सुनाले जाऊ लागते अधिक महिन्याले मग आपल्या पोरीला बोलावं लागते अशी चलाकी खेळायला लागते तुम्ही बिनकला हा पहिले म्हणा तुम्ही या म्हणा अधिक महिना करून सुनाले म्हणा मग मी पोरगी आणतो म्हणा मग चांगलं टोचून कामं करायला लागतात नाही तर बस झालं तुमच्यासारखं बरोबर केलं की लागलं काम सांगू नाही खरंच का सुभद्रा काय सांगतो सुभद्रे खरंच बोलू राहिली का तू पाय बाई खोटं तर बोलता येत नाही जे आहे ते तोंडात आहे माया हां असेच वागतं मी सुनांसंग आणि तुम्ही जर जास्त ढील देसान ना डोक्यावर बसून सुनाले का डोक्यावर बसासाठी आणावं लागते का माय राहायला म्हणा मग पोलीचं म्हटलं अधिक महिना येतं का नाही सांग म्हणा नाही राहायचा बापाच्या घरी कळक आवाजात बोल लागते सुनांसंग लुलू पुलू बोलल्यानं झालं काय तिसऱ्या दिवशी काम लावते सून सासूचं तडक फडक बोला लागते एकदम मिरचीसारखं जमलं पाहिजे चांगलं बोलणं तसेच बोलतो बाई मी सांग बाई आपण चांगलं राहतो तर भल्या पाण्याचा फायदा उचलला लावला बाई सुनांना माझ्या सुना तर भरल्या आहेत ना हिडगावेल अजून पता नाही आहे मी तर किती पाहिजे बाई ना पण काय करू माय माझ्या अजून सासूला बदमाश आहे त्याच्यामुळे आखात झाला बाई माझ्या घरात नाही का हो अंत कला भल्या दिवसाची यांची सासू देणं बाईनं हाकलून घरी बुडगी लय बदमाश आहे ती सासू लय रत्नाबाई माझी सासून त्या सारख्याच होत्या काय गिनू राहिली मी कशी दिली दे माझ्या जेठांच्या घरी हाकलून तू देणं हाकलून काय लाल लाल होतं बुडीचे त्या हातची बाई सरकार होती घरात नाही तर काय चांगलं झकझक घर चालले तुया जईपासून तू सासू आली ना तर 5 दाणच लावलं म्हटलं सुना म्हटलं पाय थापतात तर भेट जात तुया आता काय गिनत नाही तुले तर जलवाच गेला काही राहिलाच नाही आता अंत कला या बुडगीले काही प्लॅन करून भागून द्या इथून घरून तुया पण बाई पॉईंटची गोष्ट करू राहिली माहिती तू बरोबर पॉईंटची गोष्ट करू राहिली खरंच आहे बुडीने माझ्या हातात लेदा मानला बाई ना काहीच चालत नाही माझ्या घरात नाही माझ्या सुनाला डोक्याला बसत चालले माईवाले मला बी काय ना काही करायला लागेल बाई बंद झालं माझ्या बुडीचा लाड आता काय करू मी समजते नाही बुडीसमोर गेली ना बाई तर माझ्या हातपाय ढिल्ले पडून जातात ना माझ्या सासूसमोर अजून बी सांग मी सुन हाव ना तर माझी सासू ती बुडी झाली आता मी बुडी झाली बाई मला सुना आल्या तरी माझ्या सासूसमोर मी चालत नाही हातपाय ढिल्ले पडतात बाई बोलायला बसली की काही नाही ती बहीण आहे ना जिज्जी ते तर भल्ली खजाला आहे ते बिंदू भल्ली खजाला आहे दोघी तिघी बहिणी काही प्लॅन करा बुडीला वाटेला होता सासूले राहा म्हणा आता बाई जेठांच्या घरी म्हणा आता 2 महिने सगळ्या घरी ठेवा माय बाजूलीच कंकुली आहे कंकुली घरी 2 महिने तुझ्या घरी 2 महिने आणि मोठ्या जेठांच्या घरी 2 महिने असं फिरवानं बुडीले बसून घेतला घरात नाही बुडीले बसून घेतलं घरात नाही गोष्ट ऐकत राहा आपल्याला राजवट करणं म्हणा या बुडीचंच ऐकत राहता माहिती तुम्ही जाई पाहिलं ते मला तर भला राग येते सासूचा बरोबर बुरवली बाई सुभद्रा तू बरोबर बुरवली मला काही नाही काही चक्कर चाललं लागेल बाई आता माझ्या जेठांच्या घरी पाठवून देतो मी माझ्या सासूले भला काय म्हणला माय बुडूच देत नाही सुनानले डोक्यात चढल्या माय आता माझ्या सुना म्हटलं बाई ना एक आवाज देऊ ना तर पळत येत जाईत आता नानो गुन्हा करतात खरंच तर आहे आता 2 दिवस झाले आता कोयलचा याचा पता नाही आहे अनिता म्हणे उद्या येतो म्हणे पाहतो उद्या लोक वाट नाही तर यांची वाट लावतो सगळ्यांची मी नाही तर काय माय बाई जातो माय मी नाही अजून बुडी बोंबलीन मला सांग बाई हे वय झालं माय आता मला सुना आल्या अजून बी सासरवास वाटते मला तर बुडगीला भूक लागली अशी लवकर स्वयंपाक करायला लागेल मला एक सुनता माही काय कामात नाही माझ्या जुही चाल बाई येतो माय मी मला फोन करजो मी तुला बरोबर आयडिया सांगतो बरं ठीक आहे माय येतो मी पहा बापा जवाई बा उशीर झाला बापा अधिक महिना करायला आम्हाला आज बघा आज आखरी दिवस आहे अधिक महिन्याचा तर तुम्हाला माहीत आहे मागच्या वर्षी तर आम्ही म्हटलं लवकर केला होता आता काही प्रॉब्लेम्स आल्या होत्या नाही तर आम्ही कोयले पहिले घेऊन आलो असतो पहिले तुमचा अधिक महिना केला असता काय तुमच्या फेवरेट म्हटलं अनारसे केले लड्डू केले जेवण बनवलं बापा आवडलं का नाही सांगा बापा जवाई बा नाही मामीजी कसं कोईल तर यूज राहील ती पहिलेच बा माझ्या बडबड करू राहील ती यासाठी आता कसं माझ्या बहिणीचा पहिला अधिक महिना होता तर त्या कारणानं थोडं लेट झालं नाही तर कोईलने पाठवून दिलं असं लवकरच
जवळ पहा काही कमी तर नाही राहिली पहा तयाऱ्या गिऱ्यामध्ये अधिक महिन्याच्या काही कमी तर नाही राहिली आमच्या इकडून. कमी जर राहिली असेल पहा तर त्यासाठी आम्ही तुम्हाला माफी मागून घेतो बाप्पा. नाही नाही हो मामाजी तसं काही नाही पहा. लय मस्त तयारी केली, जेवण खावण अरेंजमेंट खूप मस्त केली. मी कोणत्याच गोष्टीपासून नाराज नाही बाबा तुमच्यापासून. तसं काही नाही आहे मामाजी. हो बाप्पा नाही तर सांगून द्या काही लागत असेल तर बाबा आत्ता 2 मिनटं हजर करतो. लाडाची जवळ आहे तुम्ही आमचे आमच्या घरून बी पोरगी नाही बा. आता ही कोयल आमची एकच पोरगी, तिलाच पोरगी मानायला आहे आम्ही. तर तुम्हाला 2 सासरे 2 सासवा आहे टेन्शन नका घेऊ तुम्ही. नाही नाही बापा मामाजी असं काही नाही आहे. भाग्यवान भाग्यवान 2 सासू सासरे आहेत. अधिक महिना करायला तुमचा भाग्य लागते अशी सासू सासरे भेटायले. पहा ना किती अरेंजमेंट केली माझ्या बाबानं मोठ्या बाबानं वहिनीनं. पहा गोळू दादानं किती मेहनत केली आपल्यासाठी. हो बापा भाग्यवान आहोस आम्ही. या अधिक मासमध्ये म्हटलं लेकीचे जवाईचे घरी पाय पडणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचे पाय घरी उमटणं आहे. आणि साक्षात लक्ष्मीसोबत नारायण आले. नारायण आणि लक्ष्मीच्या स्वरूपात आम्ही तुम्हाला पुजू राहिलो. आमचं सौभाग्य आहे बापा की तुमचे अधिक महिन्यात एवढ्या पवित्र महिन्यामध्ये तुमचे पाय आमच्या दारी पडले. म्हणजे आम्हाला लक्ष्मीनारायणचं दर्शन झालं. लय भाग्यवान ज्यांच्या घरी कन्या असते लय भाग्यवान लोक आहेत जे अधिक महिन्यातनी लेकीचे जवाईचे पाय धुतात आणि अनारसे कानोले चिवडा चकली आणि जेवण बनवून म्हणजे खातात. समजा देवा लोक आपली प्रार्थना केली असं होते. ते भाग्यवान बापा आम्ही. हो हो शांताबाई भाग्यवान तर खरंच हा ना. आपण एकच लेख आहे आपली, दोघी मिळून अधिक महिना करतो. आपली लेख प्रसन्न राहते, तिची बरकत आपल्याला 12 महिने पुरते माय. नंदबाई दादा अजून काय जेवण चालूच नाही केलं का बाप्पा? बघा मी आणखीसाठी रस आणला आणि कुरड्या आणल्या. खाता की नाही काही? बापा 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 वहिनी एवढं सारं वाढलेलं आहे याच्यामध्ये आणि परत तुम्ही ताट घेऊन आल्या. एका दिवसात जाळं करण्याचा विचार आहे का? जाळं करून काय करता बाप्पा? घरी लय काम आहेत आम्हाला. जाळा होऊन जाऊ ना तर घरी कामं नाही होतील. सासूबाई बबलतील आमच्या मांग. आई माय एका दिवसात कोणत्या जाळ्या होऊन आल्या होत्या मी. मस्त हा बापा फिट आहे एकदम. जाळ्या बिना जास्त हे पण ना एकदम शेपमध्ये ह्या तुम्ही. एका दिवसानं काही नाही होत. घ्या कुरडे घ्या रस घ्या. पोट भरून खा बाप्पा. आम्ही लय मेहनत बनवलं तुमच्यासाठी सगळं. बापा 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 ताई हेच लय झालं म्हटलं. अनाशे लड्डू आणि काय बनवलं बापा एवढे पकवान पाहूनच माझं पोट भरलं. एवढं खावं कसं? आता बापा सांगा माझे बापू आले बी. जिजू तुम्ही आले, कोयल ताई तू बी आली अधिक महिन्याले आणि मला भुलून गेले. बापरे बाप सांगा बरं किती आहे म्हटलं. का हो दाजी तुम्हाला तर समजायला पाहिजे होतं. एवढी तुमची एकच साई आहे बापा लाडाची पिंकी. मला भुलून गेले तुम्ही. आम्हाला तर बसून गेले जेवायला आणि मी राहिली तुमची साली. अरे रे 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 अरे विसरून गेलो बा मी तर. माझ्या लाडाच्या साईली विसरून गेलो. पिंकी लक्षच राहिलं गड्या. बाप्पा काय लक्ष राहील. माझ्या बहिणीवर तुमचं एवढं मन आहे. माझ्या बहिणीवर तुमचं प्रेम आहे एवढं. साईवर कायचं प्रेम आहे हो तुमचं? काही नाही बापा बापू असंच आहे म्हणे. त्या गोष्टी आहेत फक्त. लाडाची साई आहे लाडाची साई आहे असं ते. लाडाची साई सांगा मस्त 2 जण बसून गेले. माझी बहीण बी विसरून गेली बहिणीले. पाहा तुझी साई लय चबरी आहे बरं. अहो पिंकी मी कालच आली हो बहिणा कालच आली. लक्षच राहिलं हो पिंकी. माहित आहे अहो पिंकी ये ना मग बस ना बा जेवायले बस. म्हणतात मी बसतो इकून तू बस इकून तू बहीण बसते. इकून साई इकून बायको म्हणतात जवाई. पाय हो माय पिंकी पाय ते जवाई म्हणते. एका ऐकून जाईन एका ऐकून बहीण मधात बसले जवाई. बाईटच आहे बापा. पिंकीले बोलते बरं जवाई बा. पायदा बापा काही चुकलं बुकलं माफ करता. आमच्या पिंकीले भुडी आले पिंकी काही बोलते बरं. लाईनी साई आहे तुमची. पिंकी बाई असं बोलू नाही बेटा. जवाई आहेत ते जवायला वाटेन बापा काही साई आहे अगाऊ बोलते. आता माय साई हो ना काय बोलणार नाही का? भेटत का जवायले? जवायची मजाक नाही करणार का? कोणाचं करणार मजाक मग? जवायचीच करायला लागते ना मजाक. सांगो माय ही पिंकी पळत आली का इकडं? कोयलच्या घरी आली का? सांगो बाई कोयल आणि जवाई भाऊ आलेले आहेत वाटते. अई माय मी आता हे सूटच घालून आली बाई ना. सांग साडी नाही घातली म्या. चांगलं वाटते का माझ्या जवळसमोर? जातो बाई वापस मी. पिंके बा. आता माय पार्वती काऊन चालली? थांब ना आता. पिंकी आली तू आली जेवण करून जा ना आता. माय आली बापा घेऊन जाते वाटते मला. माय जवाई आले बाई. गाव मला सांगितले नाही कोयला आली ह्या जवाई भाऊ आले म्हणून. सांग बाई सूट घालून झाली. मला लाज वाटत आहे माय जवळसमोर. साडी नाही घातली काही नाही घातली. काय वाटन बाई त्यांना. आई मी नाही येत. हे पाय ना कोयल ताई बापू आले ना. मी बसतो बाई ना आता. इथंच जेवतो मी आता बापू संग ना ताई संग. बाई दिलासा पोट्टीनं आवाज लेस पसा करते बाई. पिंकी कुठे माया? पिंकी इकडे ना. राहू दे पार्वती राहू दे. जवाई आले कोयल आली राहू दे आता. तुला सांगणार होतं बाई ना मी पण सांगायला लक्षच नाही आलं. व अजी पार्वती काकू या ना जी या ना.
सांगू माय किती शरम वाटेल बाई जवळसमोर मला साडी घालून आली माय. का हो कोयल बेटा आली आणि सांगितलं पण नाही काकूले. माय जवळ आले व. या मामीजी. ही पिंकी आली बा. काल आताच आलो मी. काल कोयल आली, आज मी आलो. अधिक महिना संपत आहे म्हणे बा. आज अखेर दिवस आहे, मग लगबगीने यायला लागलो. पार्वती कोणाला सांगायचा टाईमच नाही भेटला बाई ना. आता ह्या कोयले झाला बाई टाईम. हिच्या ननाचा अधिक महिना केला, मग आपल्या घरी आली. हे कालच आली माय आणि आज अधिक महिन्याची तयाऱ्या केल्या सगळ्या काही ना. सांग नाही झालं नाही कोणाला कोयल आली म्हणून. होत असते माय, होत असते. बरं बरं, कशी आहे बेटा कोयल? चांगली आहे? हो हो काकू चांगली आहे ना, मी चांगली आहे. जवाई बा जेवण करा. कसं लागलंय सांगा, कसं बनवलं तर. मामीजी खूप स्वादिष्ट जेवण बनवलेलं आहे. खूप टेस्टी आहे. अनारसे पण खूप टेस्टी लागत आहेत. बहिणींना बनवला स्वयंपाक म्हणून. नाही तर आम्ही करतो बापा काही चांगलं वाटत नाही. कायच्यात ना कायच्यात नुकस निघते. आज बहिणीने केलं सगळं तर सगळं चांगलं वाटू राहिलं. मग नाही तर काय, भावाला तर बहिणीच्या हातात स्वयंपाक आवडलंच ना. बहीण सुगरण जे आहे ऐकीन दादा. बहिणीनं स्वयंपाक बनवला म्हटलं. एक नंबर बनवला बाई. एकच नंबर स्वयंपाक बनवला पुरा. खूप टेस्टी बनवला. खरंच बहिणी छान बनवला म्हटलं. हर भाजीतनी वेगळी टेस्ट बनवलेली आहे तुम्ही. खूप मस्त, खूप स्वादिष्ट जेवण लागत आहे. मला बापा एवढी मेहनत केली, सफल झाली. ननंदबाईलाही आवडलं आणि माझ्या नंदयाला पण जेवण आवडलं. खूप चांगलं वाटत आहे माझ्या मनाला. कारण की कोणतीही बाई जेवण बनवते ना, जर त्याला स्वाद आला असेल, कोणी तारीफ केली ना, तर खूप आनंद होतो. सांगू शकत नाही किती आनंद होतो तर. ठीक आहे, बस ना मग ताई संग जेवायला बस ना. नाही माय राहू दे बापा काकू. माझ्या जवळ आले ना, बहिणीला जेव द्या बापा. आपण नंतर जीव लागेल तर. आता जवायचं आहे आणि जवायचं वाहन मायवाले आणि माझ्या बहिणीचं जेवण आहे अधिक महिन्याचं. मग बापूले आणि बहिणीला जीव द्या मा पहिले. आपण मागून जीव. अरे बापा रे, साई तर भल्ली समजदार आहे बाबा माई. भल्ली समजदार आहे साई. नाही तर काय, तुम्ही साई हर गोष्टी समजदार आहे बापू. तुम्हाला माहित आहे माझा नंबर आला म्हटलं 5 वर्गात पहिला नंबर आला माया. अरे वा, हुशार आहे बाबा पिंकी तर. बहीण हुशार आहे तर पिंकी कोण नाही हुशार असेल? आहे की नाही पिंकी? नाही तर काय, आम्ही बहिणी हुशार आहोत. आमच्या गावातल्या पुरीच हुशार आहेत म्हटलं. जेवण आटपत झाले. चल साडी गिडी तांब्याचे भांडे वगैरे घेऊन येते. बस तर जेवण झालं मामीजी. आता नाही होऊ शकत. हे अनारसे लड्डू नाही खाऊ शकत बा आम्ही. आता आम्हाला तुम्ही पॅक करून सोबत देऊ शकता, पण आता जागाच नाही खायला. हो बापा काकू, आई खूप जेवण झालं आता. झालं आमचं. बरं बरं बापा, बरं बरं ठीक आहे. पाहुणे बा जबरदस्ती नाही. तुम्हाला शिदोरी बांधून द्या लागेल ना. हे फळं मिठाया आणि हे सगळं आता पॅक करून गुलाला सांगतो. सांगत द्या लागेल शिदोरीवर. शांताबाई हळदी कुकाचं घे बरं. हो मांजूळच आहे ना हळदी कुकाचं? आहे मांजूळच आहे. आई हे काय करून राहिले? हे तांब्याचे भांडे छाली आणि हळदी कुकाचं ताट. आता जेवण झाल्यानंतर काय? म्हणजे आता अधिक महिना आहे ना, ते लेकीबाई साडी चोडी वटी भरतात. तांब्याचं भांडं दान देत असतात. म्हणजे लेकबाई सुखी जायला पाहिजे, नांदायला पाहिजे. लेकीबाई म्हणजे लक्ष्मी असते. ते लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आता हा अधिक महिना आहे ना, याला पुरुषोत्तम मास बी म्हणतात, याला अधिक मास बी म्हणतात, याला मधुमास बी म्हणतात. म्हणजे की जसं हा लक्ष्मीनारायणचा महिना असते आणि मुलगी आणि हा जवाई आपल्या घरचे नारायण असते आपला जवाई आणि लक्ष्मी असते आपली पोरगी. हा महिना यांचा झाला ना, तर आता देवाची तर पूजा करायलाच पाहिजे. पण लक्ष्मी म्हणजे पोरगी आणि जवाई साक्षात लक्ष्मीनारायणचं स्वरूप असतात. मग त्यांचे पाय पुजून त्यांना भेटवस्तू साडी चोडी लेकीले जवायला कपडे लत्ते देऊन आपला आभार प्रकट करतात. हेच या अधिक महिन्याचं महत्त्व आहे. आई हळदी कुंकू लावून तांदूळ ठेवून ओटीमध्ये आधी 16 शिंगाचं सामान देऊ, नंतर साडी, मग तांब्याची भांडे देऊ ना ताईला. हो हो बाई, पहिला हळदी कुकाचं बोट लाव, कोयले आणि जवायला लाव. बापरे बाप, एवढी फॉर्मॅलिटी कशाला? एवढं चांगलं जेवण केलं हे कशालाच करतायत मामीजी एवढं? नाही बापा जवाई बा, आमचं कर्तव्य आहे तुमचं करणं. लेकीचं जवायचं हे कर्तव्य आहे, ते करावंच लागते बापा. खरंच काकू, आई कशालाच एवढं केलं बापा? एवढे तांब्याचे भांडे कपडे लत्ते नको बापा. एवढं जेवण केलं, आदर सत्कार सन्मान केला, हाच खूप मोठा झाला आमच्यासाठी. नाही व माय, ज्या प्रथा आहेत परंपरा आहेत त्या तर निभावच लागतात ना म्हटलं. लेकबाई 3 वर्षातून अधिक महिना येते. अधिक महिन्याचं खूप महत्त्व आहे. लेकबाईचं केल्यानं गम नसते होत. सदा लक्ष्मी घरात प्रसन्न राहत असते. आमच्या ऐकून जेवढं झालं पाहुणे बा तेवढं केलं बापा. हो बापा, काही कमी गिमी झाली असेल पाहून घे जा. नाही मामीजी, खूप तुम्ही चांगलं केलं. जेवण पण खूप चांगलं घेतलं. कपडे लत्ते सर्व चांगलं केलं बा. काहीच नाव ठेवायला यायचं नाही आहे. तुम्ही जे केलं ते आम्हाला मान्य आहे. झाला बापा, झाला आमच्या लेकीचा अधिक महिना. हॅलो नमस्कार मित्रांनो, बघा आमच्या कोयलचा अधिक महिना केला बापा आम्ही. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका.